यानंतर आपण गिरगाव चौपाटीवर जाणार आहोत। गिरगाव चौपाटीवर स्वच्छ ही सेवा अभियान अंतर्गत राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे। जवळपास या अभियानात 6000 कर्मचारी सहभागी झालेले असून या अभियानामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांना थोडासा हुरूप आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील गिरगाव चौपाटीवर सहभागी झालेले आहेत। अनेक सामाजिक संस्था त्यासोबतच महाविद्यालयातले विद्यार्थी देखील या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत। गिरगाव चौपाटीवरून या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झालेला आहे। मंत्री मंगल प्रभात तोडा त्यासोबतच मंत्री दीपक केसरकर मुंबईचे हे दोन्ही पालकमंत्री देखील या अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत। अरे मोबाइल हटाना आगे से भाई। महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हे जे अभियान आहे ते राबवलं जाणार आहे आणि जवळपास 6000 कर्मचारी या अभियानामध्ये सहभागी होणार असून अनेक सामाजिक संस्थांचा देखील यामध्ये सहभाग असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झालेला असून मुख्यमंत्र्यांकडून देखील यामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी सध्या मदत केली जाते। गणपती विसर्जनानंतर गिरगावच्या चौपाटीवर मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्थांकडून दरवर्षी इथे स्वच्छता मोहीम राबवली जाते। यावेळेला राज्य सरकारकडून आता गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झालेला आहे, ज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांकडून स्वतः या सगळ्या परिसराची जी आहे ती स्वच्छता केली जाते। मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ केलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देखील या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांकडून या अभियानामध्ये सहभाग घेऊन जे कर्मचारी या परिसराची स्वच्छता करतात त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी देखील या परिसरातली जी स्वच्छता आहे ती केलेली आहे। महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हे अभियान चालणार आहे। जवळपास 6000 कर्मचारी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी असणार आहेत। विविध सामाजिक संस्था देखील असणार आहेत। गिरगाव चौपाटीवरून या मोहिमेचा जो आहे तो शुभारंभ झालेला आहे। नुकतंच गणेश विसर्जन झालेलं आहे। गणेश विसर्जनाच्या नंतर गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर कचरा साठलेला असतो आणि विविध सामाजिक संस्थांकडून दरवर्षी मुंबईतल्या विविध चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि अशातच आता राज्य सरकारकडून देखील स्वच्छता अभियान पंधरवड्याचा जी मोहीम आहे ती सुरू झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झालेला आहे। या मोहिमेमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झालेले आहेत। त्यांच्यासोबतच मुंबईचे दोन्ही पालकमंत्री मंगल प्रभात तोडा आणि दीपक केसरकर हे देखील सहभागी झालेले आहेत। जवळपास 6000 कर्मचारी या संपूर्ण मोहिमेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला असून विविध सामाजिक संस्था असतील, महाविद्यालयातले विद्यार्थी असतील हे देखील सहभागी झालेले आहेत। गिरगाव चौपाटीवरची किंबहुना चौपाट्यांवरचा जो कचरा आहे तो साफ करण्यासाठी विशिष्ट पद्धतीची ही प्रणाली आणण्यात आलेली आहे आणि हीच नेमकी कशी सध्या सुरू आहे याचा सगळ्याचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय। मुख्यमंत्री देखील गिरगाव चौपाटीवरच्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांनी देखील या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।